चला लेट्स प्ले. अंपायर तयार आहेत. 4 षटकांचा मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. 12:28 पहिला बॉल डिलिव्हर. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रसाद. बॉल जोपर्यंत हातामध्ये येईल तोपर्यंत तिथून डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. आदरणीय मनोजी झंझे साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळतात. समाजसेवक आज या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांना पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं मनोजी झांझे साहेब बाईकच्या माध्यमातून रन येत आहेत. पहिल्या दिवसामध्ये प्रमुख मान्यवर म्हणून आपण पाहिलं तर राजेशजी पाटील साहेब, माजी आमदार बोईसर विधानसभा क्षेत्राचे त्यांच्या जोडीला बलिरामजी जाधव साहेब, माजी खासदार लोकसभा क्षेत्रामधून त्यांनाही आपण पाहिलं. पोलीस पाटील म्हणून दामोदर पाटील साहेब उपस्थित होते. नगरसेविका मॅडम प्रभाग क्रमांक 1 ब मधून अस्मिता विशाल पाटील मॅडम आणि सुनंदा प्रमोद पाटील मॅडम आणि त्यांच्या जोडीने इतर सर्व आपल्या परिसरातील किंवा गावातील शिवनसिंह गावातील सर्व सन्मान्य अतिथी उपस्थित होते. पहिला 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 1. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाला डीपेश फिल्डिंग चांगली केलाय. थ्रो देखील खूप चांगला झालाय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. पहिली विकेट गमावलं टीम गोखिवरे 11 गोखिवरे संघानं. गजेंद्र बॅक टू डी डग आउट गॉन. ते आगमन झालं. चौधरी साहेब आपलंही स्वागत आहे. सोबतीने मनोजी झंझे साहेब यांना आपण पाहतात. उपसरपंच साहेब सध्या उपस्थित आहेत. लोवर फुलटस बॉल होता. फटका हवेमध्ये होता. त्या ठिकाणी झेल झेल सुटला होता. त्या ठिकाणी भरपूर काही गोष्टी घडल्या होत्या. या संपास तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं. साहिल त्या ठिकाणी आता तिसरे पंच येणार आहेत. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये तिसरे पंच पाहतील काय घडलंय. विजय सर, तिसरे पंच विजय सर आपण यायचे आहेत. पाहण्याचा प्रयत्न केला जाईल काय घडलंय. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे इट्स अ नो बॉल. नो बॉल पाहायला मिळेल. नो +2 कारण बॉल ज्यावेळी डिलिव्हर झाला त्यावेळी तो थोडा कमरेच्या वरती होता. फ्रीडचा इशारा आता पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल राजेश पायावरती बॉल. फ्री हिट वरती मात्र फायदा नाही घेऊ शकले. सरळ तिथून मात्र डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. कमबॅक केला राजेश ओगे यांनी. 4 बॉलचा आतापर्यंत केस संपला. धावा फलकावरती आहेत त्या मात्र 4. एक गड्याच्या मोबदल्यात राहुल आणि राकेश ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम गोखिवरे 11 गोखिवरे संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल लोवर फुलटस बॉल. पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी. क्रिश फिल्डिंग केलं. बॉलला अडवलं. फेकी देखील खूप छान झाल्यात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 5. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये पूर्ण झालाय. धावफलकावरती आहेत 5. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर राकेश. गोखिवरे 11 गोखिवरे वर्सेस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी या 2 संघादरम्यान सुरू असेल ही आजच्या दिवसातील पहिली लढत. पॉवर प्लेचं अगदी बंधन असलेलं पहिलं षटक. त्यामध्ये आतापर्यंत धावा 5. अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राजेश ओगे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला राकेश. आक्रमण करण्याचा प्रयत्न. या मैदानावरती काही असे स्पॉट आहेत जिथे बॉल पडल्यानंतर तो खाली राहणार, उसळी घेणार आणि मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण त्या गोष्टी सातत्याने घडताना पाहिलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. धावफलकावरती धावा आहेत. गोखिवरे 11 जो स्टार्ट करायचा होता तो स्टार्ट मैदानावरती नाही करू शकले. धावफलकावरती धावा 5.
मार्कवरती सेकंड राऊंड हाताळण्यासाठी भरत पाटील तयार होत असताना आपण पाहू शकतायत. सुरुवातीला टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिलं षटक पॉवर प्ले राजेश ओगेच्या षटकामध्ये अगदी नो बॉलवरती 2 धाबा म्हणजे एकूण 3 धाबा तर नो बॉलवरती येऊनही फक्त 5 धाबा राजेश ओगे यांनी मात्र खर्च केल्यात. गोकिवरे संघाला आता चांगला स्टार्ट तिथून आता मिळवावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. कारण की हे मैदान जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये किमान 40-45 तरी धाबा तुम्हाला बनवणं अपेक्षित असणार आहेत. फिल्डिंगची पोझिशन सजवली जात आहेत. भरत पाटील तयार, समोर राहुल जॉन. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिसफिल्ड, हातामधून बॉल निसटलाय. थोडंसं साधं लेझी फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळत 7. कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला लेझी राहून चालणार नाही, बिझीच राहायचं आहेत. भरपूर वेळा जर अशा पद्धतीनं फिल्डिंग केली तर कदापि समोरच्या टीमला तो प्लस पॉईंट होणार. आणि क्रिकेटमध्ये मोमेंटम एकदा की शिफ्ट झाला की भरपूर साऱ्या गोष्टीवरती मागच्या 2 दिवसांमध्ये या मैदानावरती चर्चा देखील झालेली आहे. पटकाब्यामध्ये खेळलाय, समोरच्या दिशेने आता स्ट्रोक खेळलाय, सरळ बॅटने मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चौकार. व्हॉट अ शॉट. पाटील तयार, पुण्याचा फटका खेळायचा प्रयत्न केलाय, बॉल चाललाय त्या ठिकाणी डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे दीपेश, वेगानं बॉलवरती आला, फिल्डिंग चांगली केलं, थ्रो देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. टीम गोकिवरे 11 गोकिवरेसाठी एक पारितोषिक आलं लगातारच्या 3 सिक्सरसाठी. मिलन यांच्याकडून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं प्राइस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला 3 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या धावफलकावरती 12, 1 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ हा मैदानावरती शेष असेल. प्रोजेक्ट स्कोर करंट रन रेट 8.00च्या जर तुम्ही अगदी माध्यमातून गेले तर 30 धाबापर्यंत तुम्ही जाऊ शकतायत. पण जसं एका गोष्टीची मी चर्चा केली की तुम्हाला या मैदानावरती 40-45 धाबा तरी अपेक्षित आहेत या पहिल्या सत्रामध्ये. भरत तयार, समोरच्या दिशेने फटका मात्र पुण्याचा छान खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय समीर, वन बाउन्सने बॉलला कलेक्ट केलाय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 13. हवेमध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर दूरवरून क्रिश कारभारी पोहोचलाय जेलवरती, त्यानं टिपलाय जेल. संपलाय बॅटर राहुल जॉनचा खेळ. राहुल बॅक टू दी डगआउट गॉन. पाहायला मिळत आहेत. मिलिंद राणा यांच्याकडून लगातारच्या 3 सिक्सरसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक टीम गोकिवर 11 गोकिवर या संघासाठी अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु सध्या तरी मैदानाच्या मध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघानं रोखून धरलाय. भरत पाटील आतापर्यंत 5 बॉल फेकून दिलात, 8 डावा खर्च करताना 1 विकेट मिळवलेत. 13ला 2 विकेट. शेवटचा बॉल स्ट्राईक इनला गोविंद. थोडा वेगानं बॉल टाकलाय, जलद गतीने टाकलाय. पाठीमागे विकेट किपर जोपर्यंत बॉलला फील्ड करतील 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होईल. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आघाडी पुरस्कृत उपसरपंच चषक आज या स्पर्धेची चर्चा अगदी रंगताना पाहायला मिळतात या संपूर्ण परिसरामध्ये.
भव्य दिव्य आयोजन, अनेक साऱ्या स्पर्धा याच मैदानावरती देखील आपल्या भेटीला येत आहेत. नवसाच्या गावामध्ये देखील एक स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. चर्चा त्याही गोष्टीची होईल. येत्या काही दिवसामध्ये 40 प्लसची देखील स्पर्धा येईल. 2 ओव्हर 13 धावा 2 विकेट. तिसऱ्या षटकाला सुरुवात. दीपेश. तेजल 11 वालिवचे कॅप्टन. विनंती असेल धीरज झा. वालिवचे कॅप्टन आपण यायचं आणि धान्यू दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी विनंती करू आपण टॉस करण्यासाठी या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर दीपेश दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला आपण पाहिलं तर अगदी खेळाडू सजवण्यात आला, ते मात्र 5. ऑफ साईडला 4 खेळाडू आहेत. पहिला बॉल. गोलंदाजी मार्कवरती दीपेश तयार. स्ट्राईक एंडला राकेश. पहिला बॉल खूप छान पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. इथं डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 13. आजच्या दिवसातील अगदी हा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 3 दिवस आतापर्यंत स्पर्धेचं आपण पाहिलं. ओम साई गावदेवी शिवनसाई व बहुजन विकास आघाडी आयोजित उपसरपंच चषक आपण पाहतायत. 13ला 2 विकेट. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट दे दीपेश. पिचिंग जर पाहिले तर आता त्या ठिकाणी पाहायला मिळतात लेगस्टम्पच्या बाहेर पंच वळतात. व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 14. दानिव आणि वालिव या 2 संघादरम्यान पुढचा मॅच होणार आहे. धावसंख्या 14. पटकाब्यामध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक आलाय, त्या ठिकाणी घेतलाय झेल. संपलाय बॅटर राकेशचा खेळ. क्रिश कारभारीने टिपलेला हा दुसरा झेल. बॅटर आउट गॉन. मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. साहिल आलाय मैदानाच्या आतमध्ये. नव्यानं बॅटर. 14ला 3 विकेट. गोखिवरे संघ सध्या ज्या कंडिशन मध्ये आहेत, परंतु आता इथून प्रोजेक्टर स्कोर 22 दाखवतो. 22 नाही, तुम्हाला 32 किंवा 42 तो विचार करायचा आहे या मैदानावरती. 10 बॉलचा अजूनही काही शिल्लक आहे. दीपेश तयार साहिलसाठी. आणखीन एक चांगला बॉल. वेगवान बॉल टाकलाय, थोडा पुढे टाकला, तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही करू शकले. निर्धाव चेंडू जे सांगता आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंतच्या जवळपास 15 बॉलचा खेळ संपलाय आणि 15 बॉलमध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट हे तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. त्यामध्ये 14 रन बनवल्यात टीम गोखिवरे 11 गोखिवऱ्या संघानं. गोखिवरेचा नुकताच आपण प्रवास पाहिला होता एनसीसी चषक नारेंगीच्या मैदानावरती. खेळ तर अगदी दर्जेदार केला होता. पायावरचा बॉल. पाठीमागे बॉलला स्टॉप केलाय, कारण की तो असा झोन आहे, शॉर्ट फाईन लेग म्हणा किंवा खास करून थर्डमॅनचा भाग म्हणा, तिथे बॉल वेगाने जाणार. गलीच्या क्षेत्रामध्ये बॉल वेगाने जाणार, तो तुम्हाला थांबवायचा असतो. आणि तेच करत असताना प्रथमेश ओघे बंटीनं मात्र बॉल अडवलाय. फिल्डिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती पुढे गेले, ते जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. 15ला 3 विकेट. अजून 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. हे 2 बॉल मात्र निर्णायक असतील दीपेशचे. पटका पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी प्रसाद. जोपर्यंत बॉलला फील्ड करतायत, एका धावेवरती समाधान. विकी देखील खूप चांगली पाहायला मिळत आहे. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 16. एका वेगळ्या इंटेंटनं सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी केली जातात, फिल्डिंग केली जात आहेत. जशी गोलंदाजी केली जातात तशी फिल्डिंग देखील रचना सध्या मैदानाच्या मध्ये सजवली जात आहेत. नेक्स्ट मॅच धानीव आणि वालिव मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 16ला 3 विकेट. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल देखील खूप चांगला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधी शफल झाले, बाहेर आले, त्याच्यानंतर सोडून दिला बॉल आणि मग स्वतःला प्रश्न विचारला की हा बॉल मी का सोडलाय. हाच प्रश्न मात्र बॅटरनं विचारलाय. अगदी ओव्हर क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या 6 बॉल बाकी आहेत. या आपण जाऊया डीजे कडे, ऐकूया संगीत. संख्या धावफलकावरती 16-3 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि समीर मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहेत. समीर कासारे मैदानाच्या मध्ये शेवटचं षटक फेकण्यासाठी 6 बॉल हे निर्णायक असणार आहेत. चला धानीव आणि वालीव टीमच्या कॅप्टनना विनंती आहेत, आपण या लगेच टॉस केलं जाईल. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहेत. पहिला बॉल घेऊन समीर तयार. स्ट्राईक इनवरती आपण पाहिलं तर गोविंद. पहिला बॉल ओ द विकेट. फटका खेळायचा प्रयत्न केला, ऑन साईडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय प्रसाद. फिल्डिंग चांगली केलंय, थ्रो देखील खूप चांगला पाहायला मिळतात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. ज्यावेळी तुम्ही बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करतात त्यावेळी तुमचा अप्रोच खूप महत्वाचा आहे. तुम्ही फिल्डिंग करताय त्यावेळी तुमचा थ्रो, बऱ्याच काही गोष्टी असतात त्या अगदी इम्पॉर्टंट असतात आणि त्या फिल्डिंग करत असताना सध्या मैदानावरती दाखवतात प्रसाद. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे गेला, जाऊन पोहोचतोय 17. लॉस ऑफ 3 विकेट. समीर पुन्हा एकदा तयार. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, खूपच बाहेर मात्र हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत आणि तिथे विकेट आलाय. फलंदाज बाद. मैदानावरती आलाय. षटकार चौकार या बॉलनं मारणं, सिक्स एटच्या बॉलनं तितकं सोपं नाही आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये ते पाहिलं आपण. फटका खेळलाय, आता प्रॉपर कनेक्शन झालंय का? हो, बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन झालंय. बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. आलाय षटकार. लगातारच्या 3 सिक्सर साठी मिलिंद राणा यांच्याकडून 2,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. एक सिक्सर आला धावफलकावरती, 24 धावा 4 गडी बाद. या इनिंग मधला पहिला सिक्सर आलाय. आणखीन एक फटका खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय. फिल्डिंग दीपेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करायचा. फिल्डिंग झालाय, थ्रो देखील झालाय, परंतु 2 धावा त्या ठिकाणी आता कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं वाढत असताना जाऊन पोहोचते ते मात्र 26. 26 धावा 4 गडी बाद. आज खेळणारे संघ वाळीव, धानीव, साईनाथ अर्नाळा आणि ध्रुव 11 सातपाटीमध्ये मॅच रंगेल. टेंबिवलीचा संघ खेळेला संतोष भुवनच्या टीम सोबत आणि सातिवलीचे संघ आहेत अगदी त्यांच्यासमोर डमी टीम आहेत. जर कुठला संघ उपस्थित झालात तर तो सातिवली या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. 26ला 4 विकेट, 3.3 ओव्हर आतापर्यंत फेकून झाल्यात. विकेट येत असताना पाहायला मिळतात. बॅटला बॉल लागला आणि पाठीमागे भरत पाटीलनं टिपलेला झेल गोविंदला परतावा लागेल. ज्या गोविंदनं अगदी 6 बॉलमध्ये 10 धावेची इनिंग साकारली, तो गोविंद आता मैदानाच्या बाहेर आउट.
आलाय. व्हाईट बॉल आलाय. विजय मामा चषकामध्ये 12वा प्रतिनिधी म्हणून भाविक होता. आज तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आलाय. टीम गोकिवरे संघाच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या 27-27 ला 5 विकेट. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. समीर कासारे पुण्यात तयार. आतापर्यंत 11 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. स्लॉग ओव्हर अगदी क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं असतं. गोलंदाज पुण्यात समीर तयार. यावेळेचा बॉल पाठीमागे चाललाय. तिथे मात्र एक धाव येत असताना पाहायला मिळेल. ऍड होईल. पंच बाईचा इशारा घोषित करतायत. बाईच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. खूप छान पद्धतीने अंपायरिंग देखील या स्पर्धेमध्ये राहील. ह्या धाव फलकावरती लगावण्यात आल्या आहेत आणि 30 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी या संघाला या मॅच मध्ये. आपण जवळ टॉस कडे. एका बाजूला धानिवचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती मात्र वालिवचा संघ आपल्याला एकमेकांच्या अगदी अगेन्स्ट पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी यायचंय. समाजसेवक आदरणीय मनोजी झांजे साहेब आणि मनोजी चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ असे टॉस केला जाईल. एका बाजूला वालिव दुसऱ्या बाजूला धानिव. धानिवचे कॅप्टन धानिवचा संघ कॉल करेल. टॉस छापा म्हटल्यात आणि छापा चालाय. टॉस जो आहे तो टॉस जिंकलाय टीम धानिवच्या संघानं. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचे आहेत. टॉस टीम धानिवच्या बाजूने गेलाय. कलवा काय डिसिजन आहे फील्डिंग या स्पर्धेच्या माध्यमातून? या स्पर्धेविषयी काय सांगाल? पर तो अच्छा ही है, हर साल खेलते हैं। सामने वाली टीम को कितने रन में रोकने की कोशिश करेंगे? कम से कम तक रोकने की कोशिश करेंगे। बेस्ट ऑफ लक. आपको बहुत सारी बधाई रहेंगी. दुसऱ्या बाजूला टीम वालिवचा संघ आहे. सुरुवातीला बॅटिंग करायची. बॅटिंग करताना काय वाटतं? 4 षटकामध्ये धावा. 40 ते 45. या स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धाच खूप छान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपणासही असणार आहेत. वालिव आणि धानिव दोन संघादरम्यान आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल मात्र पार पडलाय आणि त्यावेळी टॉस जो आहे तो टॉस टीम धानिवच्या संघानं जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम वालिवला मैदानाच्या मध्ये करायचे बॅटिंग. दुसरा डावाचा खेळ कशा प्रकारे रंगेल याचं धावतं समालोचन घेऊन येतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. या आपण आवाज ऐकूया ते गोड आवाज अक्षयजी पांडव सरांचा. धन्यवाद. हार्दिक हार्दिक स्वागत. ओमसाई गावदेवी स्पोर्ट्स शिवनसई व बहुजन विकास आघाडी यांच्या वतीनं पुरस्कृत उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधला एक दर्जेदार खेळाडू आणि त्याबरोबरच राजकीय क्षेत्रामध्ये प्रावीण्य दाखवलेलं व्यक्तिमत्व, एक मनमिळाव व्यक्तिमत्व संजय घरत यांच्या नावानं ही स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करतोय. उपसरपंच या पदावर विराजमान आहेत आणि असं म्हटलं जातं ना, गावाच्या नवतरुणांच्या सोबत असलेलं व्यक्तिमत्व जर गावाच्या प्रमुख पदावर असेल तर मग गावाची पदोन्नती होते किंवा मग गावाचा विकास होतो आणि तो निश्चित होऊ शकतो शिवनसई गावाचा. कारण संजय घरत सारखं एक युवांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व ते या शिवनसई गावाच्या प्रमुख पदावर आहे. थोडासा बेस कमी कर ना, आवाज क्लिअर.
ती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. 2 बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ओपन करण्याकरता. भरत आणि साथीनं जर आपण पाहिलं तर राजेश ओगे असे 2 खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतिभा संपन्न बॅटर्स आहेत, प्रदीर्घ कारकिर्दी आहे, कारण बरेच वर्ष कोपरी संघाकरता आपलं योगदान या खेळाडूंना दिलंय. ते हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय राकेश नाईक, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर खूप मोठी नाहीये, मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे जिथे लढणं गरजेचं असतं. लढलात तर मग विजय साकार करता येतो. बघूया तो विजय इथे संपादित केला जाईल की कोपरीकर अगदी सहजतेनं या मॅचवर कुरघोडी करतील, कारण सध्याच्या घडीला एक दर्जेदार बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे किंवा मग एक स्टार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो भरत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडून ऑफिशियल इशारा आलाय. मॅचला सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. दोघांमध्ये कॉलिंगची गडबड. बॉल हातात आला नाही. कॉलिंग क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. त्या कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड आहे. आहे षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल वळवण्याचा प्रयत्न. मॅच नाही. हा कॅच खूप महत्वाचा होता. भरतला जर स्वस्त्यात बाद केलं असतं तर निश्चित या मॅच मध्ये जागा निर्माण करता आली असती. ही जागा निर्माण करण्याकरता हा झेल टिपणं ते खूप अत्यावश्यक होतं, आणि ते काम इथे करत असताना जर आपण पाहिलं तर चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 1 या आकड्यावर. एक नयनरम्य असं हे मैदान आहे, कारण अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आहे, जिथे मैदानं लुप्त पावली आहेत तिथे हे अगदी नयनरम्य आणि मोकळा श्वास जिथे घेता येईल असं हे मैदान आहे. सरपंच चषक, उपसरपंच चषक ज्या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल. चांगला बॉल आहे. अगदी योग्य टप्प्यावर चेंडूला हाताळलं, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलं. निर्धावच्या स्वरूपानं बॉलला विकेटच्या मागे ते नेत असताना आपल्याला पाहायला मिळते. हे ठिकाण जर आपण पाहिलं तर या विश्वाचा निर्माता शिवशंकर शंभो ईश्वरपुरीचं मैदान इथनं अगदीच जवळ आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज राकेश. लोअर फुल टॉस होता, समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. राहुल जॉन चुकी करतोय आणि तदनंतर हा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 5 या आकड्यावर शांतता होती मैदानाच्या आतमध्ये, मात्र ती यावेळेस भंग झाली. या मॅच ऑन झाली आहे, सुरू झाली आहे. एक जीवनदान सुद्धा भरतला दिलं गेलंय. राजेश ओगे स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करतोय. राकेश नाईक त्याच्या विरोधात. चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा तिथे कॉलिंग मध्ये गडबड होती. भरत 1 रनच्या मोहात होता, विकेट मिळाली असती. जर रनचा प्रयत्न केला असता तर मग स्वस्त्यात एखादा गडी तो माघारी परतला असता. कॉलिंग क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. यस, नो अँड वेट या 3 शब्दांचा वापर क्रिकेटमध्ये होणं खूप गरजेचं आहे. तिथे अगदी योग्य कॉल दिला, योग्य सिग्नल दिला राजेश ओगेनं. फुल टॉस मिळालाय, त्याला फुल टोल वसूललाय, बॉलला उडवलंय अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी उपसरपंच चषकचा हा दमदार हिट षटकार.
एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 11 या आकड्यावर. या स्पर्धेच्या निमित्तानं या उपसरपंच चषकला भेट देण्याकरता सन्माननीय नागेशजी राऊत इथे उपस्थित होत आहेत. नागेशजी राऊत आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. संजय घरत म्हणजे मैत्रीत्वाचं नातं निभावणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा खूप सारा मोठा मित्रपरिवार तो या स्पर्धेला भेट देण्याकरता इथे निश्चित आला असेल आणि येईल इथनं पुढच्या 3 दिवसात. कारण संजय घरत एक मनमिळाव व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या नावाची स्पर्धा आहे म्हणजे खूप सारा प्रेक्षक वर्ग किंवा मग त्यांचा मित्रपरिवार तो या स्पर्धेला वॉच करण्याकरता भेट देण्याकरता इथपर्यंत नक्की येईल. एक सिंगल इथे दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. राहुल जॉन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. थोडासा स्ट्रगल या सीझन मध्ये सुरू आहे तो टीम गोखिवरेचा. मात्र प्रावीण्य दाखवावं लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न ते सातत्यानं सुरू ठेवावे लागतील. खराब वेळ ही जाण्याकरताच येते. असं म्हणतात ना, वेळ कुणाच्याच दारी मुक्कामी राहत नाही, ती पुढे जाते. खराब वेळ ही तुमची परीक्षा घेण्याकरता येत असते. तुम्ही कसं त्या खराब वेळेतनं पुढे जाता. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. दर्जेदार पद्धतीनं बॉल कव्हर्स मध्ये चाललाय. सीमा रेषा पार. राजेश ओगेच्या बॅटमधनं आणखी एक चांगला स्ट्रोक. चौकार 4. या चौकाराच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 16 ऑन बोर्ड. 16 धावा. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 16 ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली आहे. आक्रमकता ही भूमिका मैदानाच्या आतनं बजावणं गरजेचं आहे आणि ती भूमिका इथे बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय राजेश ओगे ज्यानं सर्व सूत्र हातामध्ये घेतली आहेत. अगदी मिडल ऑफ द बॅट चांगले फटके तो सध्या मैदानातनं खेळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे योग्य तऱ्हेने खेळलाय. वाईडिश लॉंगापणे एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. अगदी इत्मिनान मध्ये खेळ ज्याला म्हणतात ना, शांततापूर्ण खेळ जिथे कुठेही घाई गडबडीची गरज नाहीये ते ठाऊक आहे. चांगले फटके खेळून मॅचला जिंकता येईल, आपल्यामधली कुवत मॅचच्या विजयापर्यंत घेऊन जाईल हे दोन्हीही फलंदाजांना ठाऊक असल्यानंतर अगदी शांततेने खेळतात. ऑन मेरिट बॅटिंग करतायत. बॉलच्या मेरिटवर रन्स मिळवले जातात. यावेळेस मात्र शफल झाला आणि सफलही झाला कारण बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मधनं सीमा रेषा पार. भरतच्या बॅटमधनं एक ते दर्जेदार फटका आलाय. 4. उसगाव नाईट कट्टाचे सुधीर, संदीप आणि किरण हे इथे उपस्थित झाले. तिन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं आणि त्यांचं स्वागत क्रिकेट मधल्या एक बहरदार आणि दर्जेदार फटक्याने केलंय. बॉल गेलाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. या चौकाराच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 25 धावा. विजयाकरता अजूनही 4 या धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज राहुल जॉन खूप लवकर या मॅचवर कुरघोडी झाली आहे कारण पूर्वार्धामध्ये रन बनत नव्हते आणि उत्तरार्धामध्ये रन्स थांबत नाहीयेत. भरत आणि राजेश दोघांकडनंही आक्रमण सुरू आहे आणि दोघांकडनं जर आक्रमण सुरू राहिलं ना तर मग मॅच कब्जामध्ये येते आणि तेच केलं इथे दोन्ही बॅटर्सना. अगदी आक्रमणानं खूप लवकर मॅच कब्जामध्ये आणली आहे. इथे मात्र दिशा दिली. बॉलला फक्त वळवलं गेलं. एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. ज्या एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 26 धावा या दाफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर दाफलकावर 26 लागल्यात.
शेवटचा बॉल आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. यानंतरची जी नेक्स्ट मॅच आहे ती अगदीच यावेळेस मात्र हा बॉल तिथे वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 27 27 धावा या धाफलकावर आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 आहे. अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. आणि यावेळेस मात्र खेळ खलास. बॉल सीमा रेषा पार. षटकार विजयी होतीये टीम सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी. सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जातोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे